आज मी तुम्हाला वांग्यापासून मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 250 ग्रॅम वांगी घेतली होती, जरा छोट्या आकाराची होती आणि ह्याची देठं काढून बघा अशा पद्धतीत मी कापून घेतलेली आहे ती। आणि वाडग्यामध्ये ही वांगी काढून घेऊया। त्याच्यामध्ये एकदम आपल्याला थोडंसं मीठ टाकायचे आणि आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचे। त्याच्यामध्ये बघा एकदम थोडीशी चिली पेस्ट टाकणार आहे, हे असं चांगलं आपण मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर। आता हे सगळं आपण लावून घेऊया। तेल बघा मी गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल आपल्याला ह्याच्यासाठी ना कडक गरम पाहिजे, तर आता आपण हे सोडून घेऊया। 1 मिनिटभर झालं की नाही की थोडासा असा फेस कमी झाला की हलवून घ्यायचं। मस्त असा बघा कलर आलेला आहे। आपण आता हे काढून घेऊया। काढून घेतल्यात बघा, बिलकुल तेलकट वगैरे होत नाही, एकदम मस्त असे होतात बघा। तळलेलं बघा मी तेल काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये बघा आपण थोडंसं परत तेल टाकून घेऊया। तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे। गॅस केलेला आहे बारीक। त्यात टाकणारे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत। अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। 2 मिनिटं परतून घेऊया। त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदाचा उभा कापून घेतलेला, ह्याला पण आपण चांगलं भाजून घेऊया। त्यात टाकणारे बघा 1 चमचा सफेद तीळ आणि त्यात टाकणारे 1 चमचा शेजवान सॉस मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे हे वांगे आणि त्याला आपल्याला 1-2 मिनिटं एकसारखं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे थोडंसं एकदम मीठ। वांग्यांना सुद्धा मीठ लावलेलं, ही लक्षात ठेवूनच आपल्याला मीठ टाकायचं आहे। त्याच्यावर टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीत हे होतं।